माझ्या कोळशेवाडी प्रभागातील साई लीला महिला गोविंदा पथकाने कल्याण डोंबिवलीमध्ये दहीकाला सराव शिबिरामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा मान मिळवला आहे। दहीकाला दही हंडी हा उत्सव म्हणजे एक साहसी खेळ आहे। खरं तर आपण आपल्या मुलांना या खेळाकडे शक्यतो जाऊ नका म्हणतो, कारण आपण दरवर्षी बघतो अनेक गोविंदा हे जखमी होतात, जायबंदी होतात। आत्ताच आपण काल परवा एक न्यूज ऐकली, 11 वर्षाचा मुलगा वरच्या थरावरून पडून दगावला। तर अशा खेळाकडे शक्यतो पालक सुद्धा आता सजग झाले, पण तरी सुद्धा या साहसी खेळाकडे वळण्याचं प्रमाण काही कमी होत नाही। आमच्या कल्याण पूर्वेतील एक साई लीला महिला गोविंदा पथक जे आहे, हे पथकाने 6 थर लावले। कल्याण डोंबिवलीमध्ये ते प्रथम आले, हे किती मोठी गोष्ट आहे। आणि या सगळ्या गोष्टीचं मी खरं तर कौतुक करावं असं होतं, म्हणून मी त्यांच्याशी बोललो। त्यांचे प्रशिक्षक आहेत सर्वेश निशिकांत शेडगे, त्यांच्याशी बोललो। त्या पथकाचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत उमेश हनुमान म्हात्रे म्हणून आहे, आणि या सगळ्या सोबत मार्गदर्शक करण्यासाठी एक सुनंदाताई पांचाळ म्हणून आहे। तर मी सर्वेश बरोबर जेव्हा बोललो की बाबा तुम्ही सेफ्टी मेजर्स काय पाहता, तर त्यांनी खरं तर सांगितलं की खूप आम्ही सेफ्टी मेजर्सला काळजी घेतो, सुरक्षितता बघतो, मुलांचा त्या मुलींचा जो सराव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करून घेतो, आणि शक्यतो जरा सुद्धा चूक होऊ नये याची काळजी घेतो। आणि त्यामुळे आमच्या गोविंदा पथकामध्ये कुठलीही कधीही दुर्घटना झाली नाही असं त्यांच्या प्रशिक्षकाने सांगितलं। मी त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, सेफ्टी मेजरच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या असं सांगून शुभेच्छा दिलाय। उद्या निश्चित ते 6व्या थरापर्यंत जसा सराव शिबिरामध्ये त्यांनी केलाय पराक्रम, त्याच पद्धतीचं करतील अशी आपण शुभेच्छा देऊ। आणि शक्यतो सगळ्या मुलींना, जवळजवळ 60 मुली त्या पथकामध्ये आहेत, आणि त्यांचे आईवडिलांनी सुद्धा त्यांना ते प्रोत्साहन देतात की या साहसी खेळात सहभागी व्हा। याचं खरं तर खूप आश्चर्य पण वाटतं आणि एक कौतुकही वाटतं। तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या। संपूर्ण काळजी घेऊन, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन हा खेळ खेळता आला तर खेळावा अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या। धन्यवाद। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात।